गुड मॉर्निंग गाईज. तर आज शनिवार आहे आणि पालखी आज पुण्यातून सासवडकडे प्रस्थान करणार आहे. तर माझा आणि कसा एक विचार होता की आम्ही चालत सासवडपर्यंत जावं. तर प्रथमेश तू कसलं टोपी आणि फेटा वगैरे घालायला पाहिजे होतं वारी करताना, पण पहिली वारी माझी तर झालं एक दोन वाऱ्या. हे तू पारुषा दाखव की. आणि हा पारुषा आहे आम्हाला सोडायला येतोय स्वारगेटला. वारीचं दर्शन इथं झालं. पहिली पहिली आम्हाला दिंडी भेटली. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं, इथं बघा दिंडीला क्रमांक असतात आणि दिंडीत जास्त करून आहे ना वारीत म्हातारी माणसंच असतात. पण एक चुकामुक जरी झाली ना तरी ते त्यांच्या दिंडीत बरोबर येतात. हे सिस्टीम बरं म्हणजे बघा किती त्यांचं हे आहे की हारवत बिरवत नाहीत लोक म्हातारे असून सुद्धा. आता आम्ही उतरलोय आणि आता पालखीची सुरुवात म्हणजे कधीच झाली आणि आता आम्हाला पालखी कधी भेटायचं काय माहित. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जाणार आहे. ज्ञानेश्वरांची पालखी लय पुढे गेली वाटतं. अजून तुकारामांची माग आहे, पण आम्हाला ज्ञानेश्वरांच्या पालखीत भेटत जायचंय कारण ती सासवडवरून जाते. पण लय गर्दी. आता आम्ही हडपसरच्या ब्रिजवर आलोय, नोबेल हॉस्पिटलच्या इथं. आणि आम्ही ब्रिजचा मार्ग काढलाय कारण खालना लय गर्दी आणि व्ह्यू पण दाखवता येईल. तर आम्ही खिचडीचा प्रसाद घेतलाय. म्हणजे ठिकठिकाणी लय प्रसाद वाटप चाललंय. लय चाललोय. आता वडकीला पोहोचलो कमानीच्या इथं. पण काय सांगा लय गर्दी. हे नीट बघून घ्या जरा. भारी केलंय ह्यांनी, मला आवडलं. भारी केलं त्यांनी. आणि त्याला रोडचा इश्यू, रोडचं काम चाललंय. लवकर करायचं ना जरा, किती प्रॉब्लेम सगळा धुराळा बिळा येतो तोंडात बिंडात. तिथं रोडला लय धुराळा वगैरे होता. लय आता अवतार म्हणजे लय घाण झाला असणार आहे. आम्ही आता मिसळ म्हणतोय मटकी बाई घेतली आता कारण आम्हाला घाट चढायचा आहे. त्यामुळे आपलं हलकंच खावं. काय माहिती हलका आहे का नाही. तर आम्ही थोडं खाल्लं. आता आता काय चालवणार नाही, पण आता माणसांना बघून बघून आम्हाला चालायला लागणार आहे. निवारा घेतलाय लोकांनी. आणि काय सकाळी ना एकदम कसं होतं नॉर्मल ऊन बिन काय नव्हतं. आणि आता नुसतं ऊन 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 ऊन. नेमकं आत्ताच यायचं होतं का जेव्हा चढ चढायचा होता. काय बघू अजून मला वाटते 10 किलोमीटर राहिलं असलं इथून. अवघड आहे बाबा. मोठं. आम्ही आता घाट चढले पूर्ण. आणि आता कुठं थोडासा रोड मोकळा मोकळा झालाय. पलीकडे आहे गर्दी, तरी पण वारकरी इतक्या प्रमाणात आहेत की खूपच गर्दी. खूपच खूपच आज बाद झालं. आता किती 30 किलोमीटर होतं.